महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गोसेवेच्या दृष्टीने केलेले कार्य हे अतुलनीय असून अशा गोपालक गोसेवक मुख्यमंत्र्यास महाराष्ट्राच्या जनतेने पुन्हा एकदा आशीर्वाद द्यावा असं आवाहन ज्योतिषपीठाचे शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद स्वामी यांनी केलं आहे। गोसेवा करणाऱ्यांना हा देश भरभरून आशीर्वाद देतो हे या निमित्तानं पुन्हा एकदा स्पष्ट होईल असं स्वामींनी म्हटलं आहे। आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की थेट शंकराचार्यांनी असं आवाहन का केलंय? एकनाथ शिंदे यांनी असं काय काम केलं की थेट शंकराचार्यच त्यांच्या विजयाचं आवाहन करतायत? पाहूयात सविस्तर। नमस्कार, मी विजय गोबरे, तुम्ही पाहता चर्चा होणारच युट्यूब चॅनल। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देशी गायींचे संगोपन, संवर्धन आणि पालनपोषण करण्यात प्रोत्साहन मिळावं यासाठी देशी गायीला राज्यमाता गोमाता घोषित करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला। भारतीय संस्कृतीतील गायीचे अनन्यसाधारण महत्त्व पाहता गायीला विशेष दर्जा दिल्याचे पशुसंवर्धन व दुग्ध व्यवसाय विकास मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी सांगितलं। देशी गायींच्या संख्येत होणारी घट ही चिंताजनक बाब ठरत आहे। त्यामुळे देशी गायींचं संगोपन व संवर्धन करणं गरजेचं असल्याने देशी गायींचे पालनपोषण करण्यात प्रोत्साहन मिळावे यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देशी गायीला यापुढे राज्यमाता गोमाता घोषित करण्यास मान्यता दिली। गोशाळांमध्ये असणाऱ्या देशी गायींच्या पालनपोषणासाठी प्रतिदिन प्रतिगाय 50 रुपये अनुदान योजना राबवण्याचा निर्णय मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला। यासोबतच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गाय गोठ्यासाठी 2 लाख रुपये अनुदान देण्याची घोषणा करून त्याची अंमलबजावणी देखील केली आहे। शेतकऱ्यांसाठी ही विशेष योजना सुरू केली असून ज्यात त्यांना गायीसाठी पक्के आणि आधुनिक गोठे बांधण्यासाठी आर्थिक मदत दिली जाते। या योजनेअंतर्गत जनावरांच्या संख्येनुसार अनुदान दिलं जाते। उदाहरणार्थ 2 ते 6 जनावरांसाठी 77,188 रुपये, 7 ते 12 जनावरांसाठी 1,54,376 रुपये आणि 13 ते 18 जनावरांसाठी 2,31,564 रुपये इतकं अनुदान मिळतं। याशिवाय शेळी आणि कोंबडी पालनासाठी देखील विशेष अनुदानाची तरतूद आहे। या सगळ्या गोष्टींमुळे शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावेल असा विचार करून एकनाथ शिंदे यांनी गोसेवेचे पुण्यकर्म केलंय आणि याचीच दखल घेत शंकराचार्यांनी त्यांना भरभरून आशीर्वाद दिलेत असं म्हटलंय। आता शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद स्वामी यांनी काय म्हटलंय ते एकदा पाहू। महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गोसेवेच्या दृष्टीने केलेलं कार्य हे अतुल्य असून अशा गोपालक गोसेवक मुख्यमंत्र्यास महाराष्ट्राच्या जनतेने पुन्हा एकदा आशीर्वाद द्यावा असं आवाहन शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद स्वामी यांनी केलंय। गोसेवा करणाऱ्यांना हा देश भरभरून आशीर्वाद देतो हे या निमित्तानं पुन्हा एकदा स्पष्ट होईल असं त्यांनी म्हटलंय। गायीला राज्यमाता गोमाता हा दर्जा दिल्याबद्दल आनंद व्यक्त करतानाच मुख्यमंत्री शिंदे यांनी राबवलेल्या गाय गोठ्यासाठी जे काही 2 लाख रुपये अनुदान योजना आहे त्यामुळे गोसेवा करणाऱ्या गोपालकांना मोठी मदत झाली आहे असंही स्वामींनी म्हटलंय आणि त्यासाठी देखील त्यांनी आशीर्वाद दिले। पुढे शंकराचार्यांनी म्हटलंय की अशी व्यक्ती जर पुन्हा सत्तेत आली तर हे धर्माचं कार्य अधिक पुढे जाऊन त्यांना भरभरून आशीर्वाद मिळतील। त्यांच्या वर्तमान कारकिर्दीत बोले तैसा चाले या उक्तीला धरून त्यांनी जे सांगितलं ते केलंय आणि यापुढे देखील त्यांचे लोक उपयोगी कार्य आणि योजना ते पुढे चालू ठेवणार आहेत याची खात्री शंकराचार्यांना पटल्याने त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना भरभरून आशीर्वाद द्यावेत असं आवाहन महाराष्ट्रातील जनतेला केलंय। मित्रांनो, तुम्हाला याबद्दल काय वाटतं हे कमेंट करून नक्कीच कळवा। पुन्हा व्हिडिओ नवीन विषयावर, तोपर्यंत धन्यवाद।